शेतकरी मित्रांनो नमस्कार. साईनाथ रहाणे यूट्यूब चॅनलवरती मी तुम्हा सर्व शेतकऱ्यांचं सहर्ष स्वागत करतो. मी काही डाळिंबाविषयी काही प्रश्न आज तुमच्याकडे घेऊन आलो आहे. म्हणजे ही तुमच्या मनातली प्रश्न आहे. बरेच शेतकरी व्हॉट्सअपवरती, ग्रुपवरती, यूट्यूब चॅनलवरती मला मेसेज करत असतात आणि त्यांच्या मनातल्या शंका ओळखून आज मी 9 शंका घेऊन तुमच्या पुढं आलो आहे. तर ह्या 9 शंका म्हणजे काय असणार आहे? पहिली शंका तुम्हाला सांगतो की माझी बाग सेटिंग चांगली होईल का? प्रत्येकाच्या मनात हा एक प्रश्न असतो. पहिलं पाणी किती द्यावं? बरेच शेतकरी विचारतात की साहेब पहिलं पाणी नेमकं किती द्यायचं? ड्रीप नियोजन किंवा खतांचं नियोजन आम्ही कधी चालू करू शकतो? हा एक त्यांचा तिसरा प्रश्न असतो. चौथा प्रश्न त्यांचा असतो की ड्रीपमधून खतं द्यावी पण कुठली कुठली द्यावी? तर त्याच्यावरती पण आपण बोलूया. त्याचबरोबर अधिक मादी फुलासाठी काही वेगळं औषध आहे का? हा एक प्रश्न येतो. तर त्याच्यावरती पण आपण बोलू. त्याचनंतर काही प्रश्न असे येतात की साहेब बाग धरून महिना दीड महिना झाला, फुलांची संख्या जास्त दिसत नाही किंवा मादी फुलं कमी आहे, नर फुलं जास्त आहे किंवा काहींचा असा पण फोन येतो की साहेब फुलंच एकदम कमी आहे. त्यानंतर काही नवीन प्रोडक्टविषयी माहिती घेताना आपले शेतकरी विचारतात की तुमचा फुलाचा जो दमदार प्रोडक्ट आहे तो कधी वापरायचा? स्पीड 100 कधी वापरलं पाहिजे? फवारणी ग्रेड कधी वापरली पाहिजे? तर त्याविषयी आज बोलू. आणि अजून महत्त्वाचा विषय आहे की फुलगळ होऊ नये म्हणून आपण कुठली बुरशीनाशकं घ्यावी आणि कुठली पोषकं घ्यावी. आणि शेवटचा प्रश्न 9वा माझा आहे की खरोखर मधमाशीचा रोल सेटिंग काळामध्ये किती महत्त्वाचा आहे? ही 9ही प्रश्न तुम्ही ध्यानपूर्वक ऐका. हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. हे रहाणे ॲग्रोचे नुसते प्रोडक्ट मी या ठिकाणी सांगत नाही आहे, तर या ठिकाणी तुमच्या बागेची सेटिंग काळात परफेक्ट काय काळजी घ्यायची त्याचं उत्तर या 10 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये असणार आहे. विषय सुरू करतो. पहिला प्रश्न आहे की माझी बाग सेटिंग होईल का? तुमचं स्टोरेज चांगलं असलं, तुम्ही चांगलं काम केलेलं असलं तर तुमची बाग चांगली सेटिंग होईल. आणि बाग कमी सेटिंग होणं म्हणजेच आपला तोटा आहे. कारण पाणी द्यायचं चुकणार नाही, खत व्यवस्थापन करायचं चुकणार नाही. त्याचबरोबर बुरशीनाशक असेल, पोषक असेल, विविध खर्च आपल्याला आल्या वाचून राहणार नाही. बरोबर? त्यामुळं तुमची बाग सेटिंग होईल, पण त्याची काळजी तशी घ्यायची आहे. दुसरा प्रश्न आहे की पाणी किती द्यावं? आता पाणी देत असताना तुम्ही जेवढी काही खतं या ठिकाणी तुम्ही बेसलला भरलेली आहे, किमान तेवढा ओली होईपर्यंत काहींना 4 घंटे लागू शकतं, काहींना 5 घंटे, काहींना 7 घंटे, काळ्या जमिनीमध्ये 3 ते 4 घंटे, मुरमाड असेल तर 5-6 घंटे तुम्हाला पहिलं पाणी द्यावं लागतं. दुसरं आणि तिसरं पाणी कधी द्यायचं हा पण प्रश्न येतो. तर 3-4 दिवसानं तुम्ही दुसरं पाणी द्या. उदाहरणार्थ जर 5 घंटे तुम्ही मोटर चालवलेली असेल, बऱ्यापैकी ओलं झाले असेल, तर तुम्हाला 3 दिवसांनी तुम्हाला 2-3 तास मोटर चालावी लागणार आहे. थोडंसं पुढं गेले 2-4 दिवसांनी त्याला 1.5-2 तास करा आणि त्याच्या पुढं गेल्यानंतर साधारणपणे 1 तासापेक्षा जास्त पाणी शक्यतो देऊ नका. जर वाटलं आपलं पाणी जास्त होतं आहे तर ते पाऊण तास पण करता येतं. किंवा काही शेतकऱ्यांनी एक शॉर्टकट काढला आहे मध्ये, आत्ता पाणी दिलं की तिसऱ्या किंवा चौथ्या दिवशी पाणी द्यायचं 1.5-2 तास, असंही केलं तरी चालतं. फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा की वापसा अवस्था आली पाहिजे. पाणी जास्त जर गेलं तर तोटा काय होईल? वॉटरशूट तुमचे वाढतील, शेंडा काढण्याचा 10-20 हजार रुपये प्रति एकर खर्च वाढेल आणि अधिक चौक्या आपल्या खराब होतील. म्हणून जास्त पाणी जाणं हेही हानिकारक आहे आणि खूप कमी पाणी जाणं हे सुद्धा खूप हानिकारक आहे. याचा मध्यदुवा आपल्याला साधायचा आहे आणि त्या पद्धतीनं पाणी नियोजन मी सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी करा आणि त्याचबरोबर तुमचा जो अनुभव आहे तो सुद्धा तुम्ही ध्यानात ठेवा. आता बरेच लोक आम्हाला विचारतात की साधारणपणे तुम्ही ड्रीपमधून आम्ही खतं कधी दिली पाहिजे? तर माझ्या अंदाजी मुळी चालू होणं, झाडाला त्याचं खतं उचलायला आपल्याला पहिलं काम आहे की त्याची मुळी चालू झाली पाहिजे. आपण बऱ्याच प्रमाणामध्ये खड्डे मारलेले असतात, खतं भरलेली असतात किंवा निमॅटोडग्रस्त मुळ्या बाहेर काढलेल्या असतात. तर अशा काळामध्ये आपल्याला त्या झाडाला चालना देणं खूप गरजेचं आहे. 1-2 पाणी तुम्ही दिल्यानंतर तुम्ही तिसऱ्या पाण्यापासून या ठिकाणी स्पीड 100चा वापर या ठिकाणी करू शकता. आता बऱ्याचदा शेतकरी विचारतात की स्पीड 100मध्ये काय आहे? स्पीड 100मध्ये ह्युमिक बेस पण आहेत, ऑर्गॅनिक पोटॅश, फॉस्फरस पण आहेत, तुमची ग्रीनरी चांगली करते, रूट झोन चांगला या ठिकाणी डेव्हलप होतो. त्याचबरोबर फुलं निघण्यासाठी त्याच्यामध्ये अजून काही मॉलिक्यूल आहे की जेणेकरून फुलं निघण्यासाठी झाडाला त्याची खूप मोठी मदत होते आणि तुम्हाला झाड बोलू लागतं. म्हणून स्पीड 100 एकरी 5 लिटर तुम्ही ड्रिपमधून द्यायला पाहिजे. दुसरी कुठली खतं आहेत? आता सेटिंग पिरियडला मायक्रोन्यूट्रन खूप महत्त्वाची असतात, जसं की झिंक आहे, फेरस आहे, बोरॉन आहे, जी विविध प्रकारची मायक्रोन्यूट्रन्स आहे ती आपण एक 3-4 दिवसांनी आपण ड्रिपमधून पण दिली पाहिजे.
त्याचबरोबर फॉस्फरस आणि पोटॅश लेवल वाढली पाहिजे. नायट्रोजन नको. नायट्रोजन जर वाढला तर त्या ठिकाणी शेंड्याकडे आपला झाड जास्त जाण्याची शक्यता असते. म्हणून फॉस्फरस आणि पोटॅशयुक्त खतं थोडी बहुत देऊ शकता. जर तेल्या वगैरे असेल तर मी म्हणेल तुम्ही न दिलेलंच बरं. पण तेल्या नाही आहे तर तुम्ही साधारणपणे 52-34 म्हणा, 60-20 म्हणा किंवा 42-47 म्हणा, ह्या ग्रेड ज्या आहेत साधारण एकरी 2 ते 3 किलोपर्यंत या ठिकाणी आपण 200 लिटर पाण्यामधून द्यायला पाहिजे. म्हणजे फॉस्फरस आणि पोटॅश लेवल आपण या ठिकाणी या मेंटेन आपण केलेली आहे. आता राहिला प्रश्न अजून आपण PSB आणि KMBची स्लरी करायला सांगतो, ती कधी द्यायला पाहिजे. तर साधारण कुठलेही हे प्रोडक्ट देत असताना 3-4 दिवसाचा गॅप राहिला पाहिजे. मग PSBची स्लरी दिली तर फॉस्फरस अपटेक होईल, KMB द्याल तर पोटॅश होईल. तर अशा प्रकारे या ठिकाणी तुम्ही स्लरीचं नियोजन करा आणि पुढं जाऊन मग जे आपल्या सेटिंग PDF आहे त्याच्यामध्ये ती सारी माहिती आहे. किंवा इतर कंपन्यांचे तुम्हाला चांगला प्रोडक्ट तुम्ही याआधी वापरलेला असेल, त्याचे रिझल्ट चांगले असेल तर तुम्ही त्याचाही वापर करू शकता. रूट झोन खूपच गच्च आहे, पाणी बंद पडलेलं आहे, मुळी बंद पडलेली आहे, तर अशा काळामध्ये राहना ॲग्रोचं हाय पॉवर हा प्रोडक्ट एकरी 2 बॉटल 200 लिटर पाण्यामधून द्या. अतिशय चांगले रिझल्ट या ठिकाणी तुम्हाला मिळतात. आता अधिक फुलं येण्यासाठी आपण जसं मॅनेजमेंट ड्रीपमधून केलं आहे त्याचप्रमाणे वरतून सुद्धा आपल्याला साधारणपणे काही खतांचं नियोजन करावं लागतं. आता कधी द्याल हा विषय परत एकदा चांगला समजून घ्या. कमीत कमी पहिलं जे थोड्याशा कुण्या निघायला लागल्या किंवा थोडेसे पानं निघायला लागले आपण म्हणतो, तर अशा काळामध्ये कुठली सिंपल फवारणी तुम्हाला साप पावडर म्हणा, M45 म्हणा, 22 म्हणा किंवा अन्य कुठल्याही सिंपल पद्धतीचे फवारणी, त्याला जोडी कुठलंही साधं कीटकनाशक रोगर मार्शल कुठलंही एखादं घेऊ शकता तुम्ही. ही फवारणी का काढायची? तर स्टार्टिंग पिरियडला जरी बुरशी दिसत नसती, पानं दिसत नसले तरी पण आपण एखादी सिंपल फवारणी काढून घ्या, जेणेकरून कदाचित चौकीतून फुलंही निघतं, ते चाटू नये म्हणून ती काळजी घ्यायला पाहिजे. त्याचबरोबर या ठिकाणी पुढं जाऊन फवारणी नेमकं आम्ही कधी करावी हा एक प्रश्न सर्वांच्या मनात असतो, की जी पोषक फवारणी आम्हाला द्यायची ती कधी द्यायला पाहिजे. तर मी या ठिकाणी तुम्हाला सांगेल की साधारणपणे सोनेरी पानाची या ठिकाणी तुमचं झाड दिसायला लागलं त्यावेळेस तुम्ही राहना ॲग्रोचं पिकअप फवारणी ग्रेड सील फास्ट याची फवारणी तुम्ही घेऊ शकता. आता हे काय काम करेल? थोडासा शेंडा थोडासा स्टॉप करायचं काम करेल, तुम्हाला फुलं निघण्यासाठी मदत करेल. त्याचबरोबर सुपर पिकअप फवारणी ग्रेड आणि सील फास्ट का देतो आपण? आता बघा, सील फास्ट म्हणजे आपलं प्युअर असं सिलिकॉन आहे आणि उन्हाचा चटका आता पडायला लागलेला आहे किंवा जे लोक पुढं जाऊन बहार धरणार आहेत म्हणजे मार्च एप्रिलमध्ये, तर त्यांनासुद्धा ही फवारणी अतिशय चांगली आहे. तर तो वापर करायचा आहे. साधारण 20-25 दिवसाचा प्लॉट झाला तर दमदार हा जो आपला प्रोडक्ट आहे हा फुलं निघण्यासाठी खूप चांगला काम करतो. किंवा मार्केटमध्ये तुम्ही विविध प्रकारचे ब्रँड वापरलेले आहेत, त्याचा रिझल्ट तुम्हाला मिळालेला आहे, तर ते सुद्धा तुम्ही वापरू शकता. दमदार आपण किती वापरणार? तर फवारणीसाठी 1 मिली प्रति लिटर आहे, म्हणजेच 200 लिटर पाण्याला फक्त 200 ml वापरायचं आहे आणि एकरी खर्च 600 रुपये येतो. म्हणजे तो प्रोडक्ट खूप चांगला आहे. तुम्हाला असं वाटलं की या ठिकाणी नाही गड्या, माझं स्टोरेज थोडंसं कमी होतं किंवा कळी निघायचे चान्सेस मला जरा कमी वाटत आहे, तर त्याबरोबर दमदार एकरी 400 ते 500 मिली तुम्ही ड्रिपनं सुद्धा देऊ शकता, जेणेकरून अधिक फुलधारणा होईल. आणि अधिक फुलं म्हणजेच अधिक उत्पादन हे वाक्य माझं कायम लक्षात ठेवा. फुलं जेवढी जास्त राहतील तेवढी आपल्या फायद्याची आहे. एक्स्ट्रा झाली तर आपण कट करू शकतो, कमी करू शकतो, पण कमी असलेला वाढवायला खूप पुढे जाऊन अडचण येते. अजून एक बऱ्याच लोकांचं म्हणणं असतं की बाग धरून महिना दीड महिना झाला, पाहिजे तशी फुलं नाही आहे, तर काय करावं? मी म्हणेल थोडंसं तुम्ही जास्त पाणी कदाचित देण्यात गेलं असेल, तर वॉटर शूटकडे तुमचं झाड गेलं असेल, तर तुम्ही पाणी थोडंसं कमी करा. थोडंसं कमी म्हणण्यापेक्षा मी 4-5 दिवस पाणी बंद करायला सांगतो काही लोकांना, 4 दिवस, आणि नंतर स्टेप बाय स्टेप मग अर्धा तास पाऊण तास असं पाणी या ठिकाणी द्यायला आपण सांगतो. त्याच्यामुळं काय होतं की थोडीशी जी काही ग्रोथ व्हायला शेंड्याकडे चालली होती ना, ती थांबून जाते. आणि ज्यांना हा प्रॉब्लेम असेल म्हणजे फुलं खूपच कमी आहे, त्यांना दमदार प्रोडक्ट अतिशय चांगला आहे. त्यांनी फवारणीतून पण घ्या आणि ड्रिप ॲप्लिकेशनमधून पण घ्या. दुसरा प्रश्न आहे की अजून आम्ही काय करू शकतो अशा प्लॉटला? तर तो सुपर कॅप्सूल कमांडो जी आपली फवारणी आहे ती पण खूप चांगली आहे. आता सुपर कॅप्सूलमध्ये काय आहे की फुलं उत्तेजनासाठी त्याच्यामध्ये मॉलिक्यूल आहे आणि कमांडोमध्ये काय आहे की फुल चिलेटेड मायक्रोन्यूट्रॉन आहे. जसं की आपण ड्रिपनं पण ॲप्लिकेशन केली तशी फवारणीतून जायला पाहिजे. आता काही लोक म्हणतील की फवारणीतून का? हे बघा, ड्रीपमधून आपण जे काही देतो अन्नद्रव्य ती झाडाला उचल करणं, झाडापर्यंत पोहोचणं, पानापर्यंत पोहोचणं याला वेळ लागतो. आणि फवारण्या ज्या असतात ना त्या आपण जेव्हा फवारल्या तर साधारणपणे 12 किंवा 24 तासामध्ये त्या
पानामध्ये ऑब्झर्व होऊन त्याचं कार्य सुरू होतं आणि जर चिरेटेड असेल तर लगेच लागू होतं. म्हणजे आपल्याला आपण त्याच्यासाठी वरतून फवारणी आपण त्याच्यामध्ये घ्यायला सांगत असतो. जर तुम्हाला हे जरी काम केलं तरी तुम्हाला या ठिकाणी बऱ्यापैकी फुलधारणा होणार आहे. आणि काडी स्टोरेजचा महत्त्वाचा विषय आहे. जेव्हा तुमची बाग रेस्ट पिरियडला असते त्यावेळेस काडी स्टोरेजवरती 52-34 म्हणा, 0050 म्हणा, DAPची निवडी म्हणा, यासारख्या फवारण्या व्हायला पाहिजे, जेणेकरून आपला बाग अधिकाधिक उत्पादन देईल. आता बरेच लोक म्हणणार आहे की हे सारं आम्ही केलं, तुम्ही म्हणताय दमदार दिलं, स्पीड 100 पण दिलं, PSB KMBची स्लरी पण केली, थोडंसं 52-34 वगैरे पण दिलं, वरतून तुम्ही म्हणताय तसं आपण सर्व फवारण्या केल्या, पण मग एवढं करून जर आमची फुलगळ झाली तर नक्कीच तुमचा प्रश्न बरोबर आहे. फुलगळ होण्याचे 2-3 प्रकार आहे, मी तुम्हाला सांगतो. खूपच पाणी डाऊन झालं, तुमची बारीक बाजरीच्या आकाराची कुणी आहे ती ड्रॉप होऊ शकते. त्याचबरोबर तुम्ही थ्रिप्सचा हेवी अटॅक आहे, मावा भरपूर आहे, अशा काळामध्ये तुमचं कुणी किंवा तुमचं फूल गळू शकतं. त्याचबरोबर या ठिकाणी चांगल्या बुरशीनाशकांचा वापर केला नाही. आता तुमच्या मनात लगेच प्रश्न आला असेल, चांगले म्हणजे कुठले? स्टार्टिंगला साप पावडर वापरली, मर्जर वापरलं किंवा रिडोमिल वापरलं, स्टार्टिंगला तुम्ही नॉर्मलमध्ये घेतले. आता तुमच्या कळीला गळू नये म्हणून आपण थोड्याशा स्ट्रॉंग फवारण्या घेतो, ज्याच्यामध्ये नॅटिव्हचं नाव घेता येईल, आपल्याला स्कोअर कवच घेता येईल, कुमानियल टिल्ट घेता येईल, आमिस्टार घेता येईल, एलिएट अँट्राकॉल घेता येईल, किंवा मार्केटमध्ये अजूनसुद्धा काही प्रोडक्ट आहे, चांगले मॉलिक्यूल आहे, त्याचा वापर करता येईल. ही तुम्हाला मी नावं सांगितली, याच्यापैकी कुठलंही आलटून पालटून तुम्हाला योग्य प्रमाणात जर फवारणी केली तर बुरशीच्या प्रादुर्भावामुळं फुल ड्रॉपिंग होतं, ही समस्या तुमच्याकडे निर्माण होणार नाही. बरोबर. अशा प्रकारे थ्रिप्सचं नियोजन केलं. आता थ्रिप्सच्या नियोजनामध्ये काही शेतकरी चुकता. मी बऱ्याचदा सांगत असतो की थ्रिप्सच्या काळामध्ये स्टार्टिंगला तुमचं मार्शल गेलं असेल, इमिडा गेला असेल, रोगर गेलं असेल, नो प्रॉब्लेम. पण जेव्हा तुमची आता कळी फुलायला लागली आहे तर आपल्याला मधमाशीचा महत्त्वाचा रोल डाळिंबामध्ये किंवा सर्व पिकामध्ये असतो. मग ती जर डिस्टर्ब झाली, ती जर आपल्या बागेत आली नाही, तर कितीही चांगलं फूल तुम्ही काढून ठेवलेलं असलं, झाडाने सुद्धा खूप फुलं काढली असली तरी पण ती ड्रॉप होतील, कारण परागीभवन ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणून या काळामध्ये तुम्ही कुठलं थ्रिप्ससाठी औषधं वापरणार तर बायोलॉजिकल वापरत चला. जसं की वर्टिसिलियम आहे, बिवेरिया आहे, मेटारायझम आहे. 200 लिटरला 1 लिटर याचं प्रमाण आहे, 3 इंच पण मार्केटमध्ये उपलब्ध आहे. त्याचबरोबर या काळामध्ये नीमतेल आपण वापरू शकतो, 1.5 ते 2 ml. त्याचबरोबर करंज तेल आपल्याला वापरता येतं, किंवा हेच मॉलिक्यूल विविध ब्रँडने मार्केटमध्ये उपलब्ध आहे, ते पाहून फक्त तुम्ही खरेदी करू शकता. आपल्या रहाणे ॲग्रोचं पण आहे. आता राहिला प्रश्न अजून, आपल्याकडे रहाणे ॲग्रोचा बायो 2021 हा सुद्धा मॉलिक्यूल अतिशय थ्रिप्ससाठी चांगलं काम करतो. आणि त्यानंतर मधमाशीसाठी या ठिकाणी जर आपण अनुकूलता ठेवली तर आपल्या बागेमध्ये मधमाशी येते, परागीभवन होतं आणि पटकन आपली बाग सेट होते. आता मधमाशीसाठी तुम्हाला जर तुमच्या परिसरात मधमाशांचं प्रमाण दिसत नसेल तर मधपेटी आपण आणली तर वावगं नाही, 2-5 हजार रुपये आपले जातात, तर तुम्ही आणू शकता. तुमच्या परिसरामध्ये मोहळा आहे, फक्त वातावरण निर्मिती पाहिजे, फक्त तुम्ही मॉलिक्यूल म्हणजे हेवी वासाची औषधं जरी तुम्ही कमी वापरली तरी तुमच्या बागेमध्ये मधमाशी येते. आता मधमाशी आल्यानंतर तिचं ती काम करणार आहे, म्हणून मधमाशी पालन ही एक महत्त्वाची गोष्ट आहे. आता त्याच्यामध्ये काय करणार, आजूबाजूला काही झाडं आपली असली पाहिजे, जसं की निमोनीचं झाडं असेल, शेवग्याचं झाडं असतील, झेंडू, गुलाब वगैरे जर आपल्याकडं विविध प्रकारची फुलझाडं असतील तर तो आपल्याला बेनिफिट्स फायदा झाल्यापासून राहत नाही. त्याचबरोबर या ठिकाणी मधमाशीसाठी जिथं जिथं आपले पाईपलाईन आहे ते लिकेज असतात, तिथं थोडंसं रुमाल, फडकं असं बांधून ठेवा, त्यांना पाणी पिता आलं पाहिजे, कारण त्यांना डायरेक्ट जाऊन पाणी पिता येत नाही. ही एक महत्त्वाची काळजी या ठिकाणी घ्यायची आहे. त्याचबरोबर तुम्हाला जेव्हा बुरशीनाशक किंवा एखादं कीटकनाशक फवारायचं आहे, कधीकधी तुम्ही एखाद्या स्ट्रॉंग बुरशीनाशक किंवा स्ट्रॉंग कीटकनाशक जाणार आहे, म्हणजे उदाहरणार्थ मावा कंट्रोल होत नाही, मग तुम्ही ॲसिपेट, इमिडा असं स्ट्रॉंग एखादा घ्यायला जाल तर मधमाशी त्यावेळेस गायब होऊ शकते. बरं, आपल्याला नाईलाजानं जर घ्यायची वेळ आली तर मी बेस्ट टायमिंग सांगतो फवारणीचा. तुम्हाला मधमाशी असू नसो, सकाळी 9:30-10च्या आतमध्ये झालेली फवारणी म्हणजे 7 ते 9 तर मी म्हणेल पर्वणीचा काळ आहे, एकदम बेस्ट. 8-9च्या आतमध्ये जर तुमची फवारणी झाली तर बेस्ट आहे. आणि दुपारून जर म्हटलं तर साधारण 5 नंतर जर आपण फवारण्या केल्या तर अतिशय उत्तम रिझल्ट भेटतात. फवारणी एकदम बेस्ट झाडावरती बसते आणि आपल्याला त्याचे रिझल्ट येतात. म्हणून समग्र शेतकऱ्यांना ही मोलाची माहिती मी तुम्हाला दिली. याच्या व्यतिरिक्त तुमच्या काही शंका असेल तर स्क्रीनवर आमचे नंबर आहेत. त्याचबरोबर
रहाणे ॲग्रोबायोटेकचे तुम्हाला काही औषधं लागत असेल, जसं की दमदार आहे, स्पीड 100 आहे, त्याचबरोबर नॅनो PSB आहे, नॅनो KMB आहे, त्याचबरोबर सुपर कॅप्सूल कमांडो आहे, ड्रिपॉल आहे, स्पीड 100 आहे. ही सिटिंग किट जर तुम्ही घेतली तर बऱ्याच शेतकऱ्यांचा मला अजून एक प्रश्न असतो की साहेब आमचा खर्च खूप होतोय. जर तुम्हाला तुमचा खर्च कमी करायचा असेल तर रहाणे ॲग्रोचे सिटिंग किट तुम्ही वापरा. सिटिंग किटचा साधारणपणे 10,000 पर्यंत प्रति एकर खर्च येतो. म्हणजे इतरांच्या खर्चाच्या तुलनेत जर पाहिलं तर आपली सिटिंग किट स्वस्त पण आहे, रिझल्ट पण चांगले आहे आणि आपला पैसासुद्धा वाया जात नाही. त्यामुळे सिटिंग किट तुम्ही ऑर्डर करू शकता. ऑल महाराष्ट्र सर्व्हिस आहे. त्याचबरोबर तुमच्याकडं भाजीपाला काही पीक असेल जसं की टोमॅटो असतो किंवा टरबूज आहे, खरबूज आहे, याच्यासाठी सुद्धा खूप आपले सेंद्रिय प्रोडक्ट खूप चांगलं काम करतात. पिकअप 90चं मला सांगायची गरज नाही. तुम्ही खूप साऱ्या शेतकऱ्यांनी वापरलेला प्रोडक्ट आहे आणि तुमचा तो आवडीचा प्रोडक्ट आहे. म्हणून बाकीचेही प्रोडक्ट तुम्ही ऑर्डर करू शकता. डाळिंबाविषयी तुमच्या मनात अजूनही काही शंका असतील तर आमच्या हेल्पलाईनला कॉल करा. स्क्रीनवर तुम्हाला नंबर दिसतोय. तुम्हाला प्रोडक्ट ऑर्डर करायचे असेल तरी पण आम्हाला तुम्ही कॉल करू शकता. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये मला कळवा आणि अधिक माहिती मिळवण्यासाठी साईनाथ रहाणे ऑफिशियल या इंस्टाग्रामला तुम्ही फॉलो करा. त्याचबरोबर साईनाथ रहाणे या यूट्यूब चॅनलला सुद्धा तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून ही मोलाची माहिती तुमच्यापर्यंत येईल. ही माहिती नक्की तुमच्या खूप हिताची आहे, मला पण माहिती आणि तुम्हाला पण माहिती. तर ही माहिती देता देता बराच वेळ झाला आहे. आता पुन्हा भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.